अहमदनगरच्या शिर्डीमध्ये सुरू असलेल्या पेन्शन महाअधिवेशनामध्ये दीपक केसरकर यांच्या भाषणादरम्यान गोंधळ झालाय। जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। त्यानंतर जुनी पेन्शन एवढीच पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची गॅरंटी सरकारनं घेतली अशी ग्वाही देखील दीपक केसरकर यांनी दिली। उद्धव ठाकरेंवर देखील दीपक केसरकरांनी जोरदार टीका केलेली आहे। नवीन पेन्शन ही कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन आहे आणि याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि गुंतवणुकीवर अधिकचा लाभ मिळाला तरी तो पेन्शन धारकाला मिळत असतो। याच्यामध्ये लाभ मिळाला तर मिळेल, परंतु जर कमी झालं तर काय, अशी शंका नवीन पेन्शन धारकांच्या मनामध्ये होती। हे जी शंका होती ही दूर करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी कमिटी नेमली आणि त्याच्यामध्ये फरक पडला तर जुन्या पेन्शन एवढंच पेन्शन ही सरकारी कर्मचाऱ्याला मिळण्याची गॅरंटी ही शासनाने घेतलेली आहे। सरकार म्हणत होते, नंतर 6 महिन्याचं म्हणत होते, त्यानंतर ते वर्षाचं झालं, त्यानंतर 2 वर्षाचं झालं, त्यांना 2.5 वर्षाचं झालं। पोटदुखी स्वाभाविक आहे, ज्यांना पोटदुखी असते त्यांनी पाटणकर खाडा प्यायचा असतो, त्यामुळे ती पोटदुखी ही सारखी दाखवायची नसते ना। तर 9 वाजता जसं तुम्ही बेताल वक्तव्य ऐकता, ही ऍसिडिटी वाढल्याचे परिणाम असतात।